पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे विविधतेत एकता हा विषय घेऊन वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गायन व नृत्य कलेतून प्रेक्षकांना संपूर्ण भारत देशाचे दर्शन घडवले। या कार्यक्रमासाठी उद्योगपती प्रवीण चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच वर्षभरातील कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमासाठी विजय तांबे, मंगेश सांगळे, ऋषिकेश माने, वैभव चेके, अक्षय केवलराम, आयुब शेख, स्मिता भामरे, शुभांगी काकडे, मलिंग धनगर, अनुराधा तरटे, विद्या चांगभले, माधुरी साखरे, राजेंद्र भोसले, पियुष सहारे, माधव कानगुले, हॉस्टेल विभाग, क्रीडा विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप, रेश्मा मांढरे व साधना शिंदे यांनी केले। यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य विलास काथोरे, राजेंद्र पायगुडे, फुलगावच्या सरपंच मंदानानी साकोरे, माजी सैनिक कॅप्टन परशुराम शिंदे, हवालदार पोपट महाजन, लोकसेवा प्रतिष्ठानचे सचिव विलास कसबे, माजी सरपंच शुभद्रा वागसकर, उपसरपंच राहुल वागसकर, स्वाती भोसले, डॉक्टर भरत शितोळे, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, उपप्राचार्य विकास तिरखुंडे, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे उपप्राचार्य सुरेश पाटील, मिलिटरी इन्स्ट्रक्टर सुभेदार मेजर कमल सिंग थापा, हवालदार संजीव कुमार बासनेत, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रशासन अधिकारी अर्जुन शिंदे, कला संचालक शंकर साळुंके, पर्यवेक्षक सोमनाथ अवचर, भारत पवार, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।